मोहम्मद रफ़ी। रफ़ी तेरी आवाज़ ही काफ़ी, क्योंकि आजही आपण मोहम्मद रफ़ी साहेबांची गाणी किती उत्सुकतेने, किती आनंदाने ऐकत बसतो. त्याच्यामुळंच असं म्हणावंच वाटतं, रफ़ी आपकी आवाज़ ही काफ़ी है, हमें तो जीने के लिए ये आपकी आवाज़ न जाने कितनी बार हमारी उम्मीद बढ़ाती रहती है. मोहम्मद रफ़ी यांची खरी पार्श्वगायक म्हणून सुरुवात 1944 साली झाली का 1945 साली झाली, यामध्ये थोडा कलासक्त माणसांमध्ये कधीकधी वाद होतो. मोहम्मद रफ़ी साहेबांचे ज्येष्ठ बंधू त्यांना नौशादजी यांच्या वडिलांकडे घेऊन गेले आणि नौशादजींच्या पिताश्रींना या रफ़ी साहेबांच्या मोठ्या बंधूंबद्दल खूप प्रेम होतं. कारण ते सुद्धा एक गायक होते, संगीतामधलं ज्ञान असलेली व्यक्ती होते आणि त्यांची आणि नौशादजींच्या वडिलांची कुठेतरी एक जुनी ओळख होती. एक चांगला कलाकार म्हणून नौशादजींचे वडील त्यांना ओळखत होते आणि याच ओळखीचा फायदा घ्यायचं ठरवून मोहम्मद रफ़ी साहेबांचे ज्येष्ठ बंधू आपल्या छोट्या बंधू रफ़ीला त्यांच्यापर्यंत घेऊन गेले. त्यांनी एक पत्र दिलं आणि नौशादजींकडं मोहम्मद रफ़ी साहेब आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू पोहोचले. नौशादजी त्यावेळेस एक खूपच कीर्तिमान असे संगीतकार म्हणून त्यांचं नाव, त्यांचा दबदबा बॉलिवूडमध्ये सुरू झाला होता आणि त्यांच्याकडं असे अनेक चित्रपट होते संगीत देण्यासाठी. त्यामुळे त्यांच्या बऱ्याच पिक्चरच्या निर्मात्यांशी चांगला घरोबा होता, चांगली ओळख होती, चांगलं मित्रत्व होतं. याच गोष्टींचा फायदा उठवणं आणि आपल्या भावाला एका योग्य रस्त्यावर नेऊन ठेवणं आणि मग तो त्याचं जे काही गायकीमधलं एक उत्कृष्ट कौशल्य आहे ते आपला भाऊ आपले मोहम्मद रफ़ी सिद्ध करतील, यामध्ये त्या ज्येष्ठ बंधूला काहीही शंका नव्हती. नौशादजींकडे त्यांची एंट्री झाली. नौशादजी कामात होते. त्यानंतर त्यांनी खुणेनीच बसायला सांगितलं दोघांना आणि तास दीड तासानंतर त्यांनी या आपल्या मोहम्मद रफ़ीच्या मोठ्या भावाला जवळ बोलावलं. तेव्हा त्यांनी ती वडिलांनी लिहून दिलेली चिठ्ठी, शिफारसपत्र त्यांना दाखवलं. ते म्हणाले, कौन है ये, आपका कौन है? ये मेरा छोटा भाई है. हां ठीक आहे, बुलाव. नौशादजींनी त्यांना बोलावलं. यातच मोहम्मद रफ़ी साहेबांना आणि त्या भावाला खूपच आनंद झाला होता. चलो कम से कम हम लोग यहाँ तक आए तो इतना तो कॉग्निझन्स ले लिया, नौशादजी का लाख लाख शुक्रिया, असं त्यांनी मनातल्या मनात दोघांनीही त्यांना शुक्रिया म्हणलं. मोहम्मद रफ़ी साहेब नौशादजींच्या जवळ गेले. त्यांनी अगदी प्रेमाने नाव वगैरे विचारलं आणि मग चलो बेटा क्या गा सकते हो, एखाद दुसरा गीत गाकर दिखाओ, असं म्हटल्या मोहम्मद रफ़ी यांनी एक गझल गायली. 1944 साली श्याम सुंदर यांनी गुल बलोच या पंजाबी चित्रपटासाठी मोहम्मद रफ़ी साहेबांना एक गाणं दिलं होतं आणि तिथून ती पार्श्वगायनाची सुरुवात झाली होती. तथापि नौशादजींना त्यांचा आवाज आवडला, परंतु पहिल्यांदा पंजाबी गीत गायल्यामुळं किंवा त्याच एरियामध्ये जास्त पंजाबी लोकांच्या आसपास राहिल्यामुळं त्यांच्या उच्चारांमध्ये पंजाबी हेल येत होते. हे या नौशादजींसारख्या प्रख्यात संगीतकाराच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्यांना अगदी खालच्या आवाजात आर्जवपूर्वक त्यांना सांगितलं की फक्त पंजाबी हेल जर कमी झाले तर ये आपका छोटा भाई एक अच्छा सिंगर बन सकता है, इसमें टॅलेंट है. काही ना काही त्यांच्यातली जी काही एक चुणूक होती, पार्श्वगायक होण्यासाठी लागणारा आवाजामध्ये एक चांगल्यापैकी जाडपणा आणि त्यातून शास्त्रोक्त गायनाचं चांगल्यापैकी ज्ञान असलेली ही एक व्यक्ती आहे, हे नौशादजींनी ताडलं होतं आणि म्हणूनच त्यांनी
पहिले आप नावाचा चित्रपट त्यावेळेस बनत होता. त्याचं शूटिंग वगैरे सुरू झालं होतं आणि त्याच्या गाण्यांना चाली लावण्याचं काम नौशादजी करत होते. त्यावेळेस त्या पिक्चरमध्ये एक बऱ्यापैकी चांगलं गाणं होतं. त्यावेळचे प्रतिष्ठित गायक दुर्रानी यांच्यासोबत एक ड्युएट सॉन्ग त्यांनी कंपोज करायचं ठरवलं होतं. दुसरा गायक ते शोधत होते आणि न जाणू का म्हणून नौशादजींना वाटलं, चलो इसी बच्चे को हम उर्दू सिखाते हैं, हिंदी सिखाते हैं और जहाँ जहाँ इसकी थोड़ी बहुत हमें कमियां महसूस होती है, उन कमियों को इसे पार करने में थोड़ी मदद करते हैं. देखेंगे ये बच्चा गा सकेगा ऐसे मुझे तो लगता है. ये आत्मविश्वास नौशादजींना जेव्हा असा वाटला तेव्हा त्यांनी पहिले आप या चित्रपटासाठी मोहम्मद रफींना पहिलं गाणं दिलं. आता पहिला ब्रेक तर दिला होता श्याम सुंदरजींनी. दॅट फिल्म वॉज पंजाबी फिल्म, दॅट सॉन्ग वॉज पंजाबी सॉन्ग. ते मोहम्मद रफी साहेब गायले पण होते, त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा झालेलं होतं. परंतु पहिले आप हा चित्रपट 1944 सालीच रिलीज झाला आणि गुलबलोच हा चित्रपट 1945ला पडद्यावर आला लोकांसमोर. मोहम्मद रफी साहेबांचं ते पंजाबी गाणं नंतर आलं. याचाच अर्थ केवळ नौशादजींची मोहम्मद रफीवर खूपच मर्जी होती आणि मोहम्मद रफींच्या यशामध्ये नौशादजींचा वाटा आहे, त्यांनीच त्यांना प्रथम संधी दिली, असा जो काही एक चर्चेचा भाग असतो कलाकारांमध्ये, तो तसा पाहिला तर चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखेनुसार खरा आहे. परंतु गुलबलोचचं रेकॉर्डिंग हे नौशादजींच्या पहिले आप चित्रपटाच्या आधी झालेलं होतं. अर्थात रेकॉर्डिंग कधी झालं याला महत्त्व नाही आहे. रेकॉर्डिंग झालं आणि चित्रपट डब्यातच गेला, तो बाहेरच आला नाही. काय करू शकतो तो पार्श्वगायक? काहीच करू शकत नाही. म्हणजेच त्याला एक्सपोजर मिळतच नाही. याचाच अर्थ जो चित्रपट आधी प्रदर्शित होतो, ज्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण संपून पब्लिकसमोर त्याचं आपण दर्शवला जातो चित्रपट, त्यावेळेस तो आवाज त्या पब्लिकच्या कानापर्यंत पोचतो, तेच खरं पार्श्वगायकाची त्या क्षेत्रामध्ये एंट्री झाली असं म्हणण्याचं अगदी सत्यता असते अशा गोष्टीत. त्यामुळं 1944 सालचं जे रेकॉर्डिंग आहे त्याच्याऐवजी 1944 साली रेकॉर्डिंग होऊन 1944 सालीच प्रदर्शित झालेला पहिले आप हा चित्रपट हाच मोहम्मद रफींचा पहिला हिंदी चित्रपट पार्श्वगायक म्हणून असा गणला जातो. आता तसं पाहिलं तर नौशादजींनी खूप मोठं यांच्यासाठी काही केलं असं नाही आहे, कारण नौशादजींना त्यावेळे काही असे हिरो होते, पिक्चरमध्ये काम करायचे ते नट म्हणून, आणि सेंट्रल भूमिका त्यांची असायची आणि ते स्वतः पण गायक होते. त्यामुळं नौशादजींकडं अशा चित्रपटांचा भरणा होता की त्यावेळेस त्या नायकासाठी त्या नायकांचे स्वतःचेच आवाज वापरले जायचे आणि त्यामुळं मोहम्मद रफी साहेब थोडेसे त्या काळात लांब राहिले. तथापि नौशादजींनी जरी त्यांना नाही चान्स दिला तरी एक चांगला आवाज म्हणून यांची प्रसिद्धी होण्यास सुरुवात झाली होती आणि मग काही देशभक्तीच्या चित्रपटांमध्ये मोहम्मद रफी यांना संधी मिळाली. त्या संधीचंही त्यांनी सोनं केलं, कारण भारताच्या स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. आणि मग यामध्येच गंगेमध्ये हात धुवून घेणं हा जो प्रकार असतो या कलाक्षेत्रात, त्यासाठी बरेच निर्माते देशभक्तीवरचे चित्रपट बनवत होते आणि त्यासाठी सुटेबल अतिशय योग्य असा आवाज त्यांना सापडला होता, तो म्हणजे मोहम्मद रफी यांचा. यातच दिलीप कुमार आणि राज कपूर हे सुद्धा हळूहळू प्रकाशझोतात येऊ लागले होते आणि मग तिथेसुद्धा मोहम्मद रफींना थोडीफार संधी मिळाली. परंतु खरा प्रकाशझोतात मोहम्मद रफी, ज्याला आपण म्हणतो की एक दौर सुरू हो गया, ते साल उजाडण्यासाठी जवळपास 4 वर्ष लागली. पहिले आप चित्रपटापासून जवळपास 4 ते 5 वर्ष, म्हणजे 1949च्या साधारणत 3-4 महिन्यात मोहम्मद रफी हे नाव अगदी ओठाओठावर झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
सो सिंस 1945 एक अपना दौर शुरू करने वाला कलाकार 1949 से इस बॉलीवुड का एक अहम हिस्सा बन गया, असंच बोललं जातं. इसीलिए तो 1949 पासून ते शेवटचा श्वास घेईपर्यंत मोहम्मद रफी आपकी आवाज ही काफी. जरी त्यांचा दौर संपला, किशोर कुमाराच्या झंझावाताच्या वेळेस मोहम्मद रफी साहेबांचा दौर संपला अशी चर्चा सुरू झाली आणि त्यातच त्यांचं देहावसान पण झालं. परंतु जे काही शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केलं, जितकी म्हणून गाणी गायली, तेवढी गाणी आजही लोक तितक्याच प्रेमाने, तितक्याच आवडीने नेहमी ऐकत असतात. इसीलिए तो मैंने आज के वीडियो का टाइटल दिया है, मोहम्मद रफ़ी साहब आपकी आवाज़ ही काफ़ी. चला अशा महान कलाकाराच्या आठवणी आपण ताज्या ठेवूयात आणि अशाच काही लहान सहान गोष्टी ज्याच्यावरनं काही कलाकारांमध्ये वादविवाद असतात त्याचं जरा सखोल ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत मला जे कळलं आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी नेहमीच प्रयत्नात असतो. तसाच हा आजचा प्रयत्न मोहम्मद रफी साहेबांच्या प्रेमापोटी. व्हिडिओ आवडल्यास प्रत्येक रफी प्रेमीला हा व्हिडिओ शेअर करा, कारण रफी इज रफी. पुन्हा अशी माणसं, पुन्हा असे कलाकार, पुन्हा असा गायक होणे अगदी नाहीच मी वापरतो. अमुक एक XYZ रफीसारखा गातो म्हणण्यापुरतं येते. ॲक्च्युली ना, नोबडी कॅन बिकम मुकेश माथुर, नोबडी कॅन बिकम किशोर कुमार, नोबडी कॅन बिकम मोहम्मद रफी, नोबडी कॅन बिकम हेमंत दा, नोबडी कॅन सिंग लाईक मन्ना दा. हे सगळे ना, हे फक्त एकदाच जन्म घेऊन इथं आले, कीर्ती कमावली, नाव केलं, आपल्या कलेद्वारे लोकांना आनंद दिला आणि हसत हसत एक्झिट घेऊन लवकर निघून गेले. त्यामुळं मोहम्मद रफी हे एकच. मित्रांनो, या व्हिडिओत आज इतकंच. पुन्हा अशाच काही गोष्टी घेऊन मोहम्मद रफींबद्दल, किशोर कुमारबद्दल, मुकेश माथुर यांच्याबद्दल, अशाच गायकांबद्दल, काही हिरोंबद्दल अशा काही रोचक गोष्टी घेऊन मी तुम्हाला भेटत राहणारच आहे. तूर्तास मला आज्ञा असावी.